चढून छापा घालून आणि हृदयवनात ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. हेच महाराष्ट्राच्या इतिहास घडला. आणि इथं महाराजांनी गडी घोषित केला की गड आला. आपण दुःख व्यक्त केलं. उदय भाऊच्या प्रेताला पुरलं. 80 वर्षीय शिलार मामानं कल्याणदर उदय भाऊला ठार मारला. सांगाय हरकत नाही. ठार मारला आणि इकडे स्वराज्याचा भगवाचा ढवला. गडावरती शत्रूचं निशाण खाली केलं. पाण्याची गंज पेटवली. किल्ले राजगडाला निशाणा. राजगडाला धूर पोचला आणि राजगडावरनं महाराजांना म्हटलं गेलं दरबारात कोंढाणा किल्ला फत्ते झाला. तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका कोंढाणा झाला. जय भवानी, जय शिवाजी, धर्मीर सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचा जय असो. हर हर महादेव. छत्रपती राजाराम महाराज की जय. राजाराम महाराज सुद्धा समाधी पलीकडे. राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले. राजाराम महाराज तंद्यावरच्या जिंजीच्या वेड्यात अडकलेले असताना तिकडनं 1698ला राजाराम महाराज छत्रपती महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज तंजावरनं निसटले विश्रांतीसाठी सिंहगडावर आले. विश्रांती अल्पशा आजार झाला. आधीच राजाराम महाराज तंजावरला आजारी पडले होते. परंतु या ठिकाणी तब्येत ठीकठाक होण्याकरता महाराणी ताराबाईनं राजाराम महाराजांना सिंहगडावर आणलं आणि या ठिकाणाला विश्रांतीसाठी 3 मार्च राजाराम महाराज वयाच्या 32व्या वर्षी 1700 मध्ये राजाराम महाराज महाराणी ताराबाईनं ती सुद्धा नोंद इतिहासात केली गेली. स्त्रींची इच्छा आणि